प्रेक्षकांनो, आवाज मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत, अर्णवचा वाढदिवस असतो आणि घरी सगळ्यांनी त्याला सरप्राईज देण्यासाठी जय्यत तयारी केलेली असते. आणि वल्लरी आत्याने असं सांगितलेलं असतं लावण्याला की आज अर्णवचा वाढदिवस आहे आणि 12ला 5 कमी असताना तू आमच्या इथे यायचेस, कारण त्याला सर्वात अगोदर ह्या वर्षी विश तू करशील आणि त्याला इम्प्रेस करायचा हाच एक चान्स आहे. आणि त्याला सगळ्यात पहिले तू विश केल्यामुळे तो नक्कीच आता तुझ्या बाजूने कन्वर्ट होईल. असं सुद्धा आता अर्णवला सरप्राईज देऊन तुला तयार करायचं आहे, असं वल्लरीचा प्लॅन असतो. आणि लावण्य खूप खुश होते की आज ही संधी मला मिळणार आहे, कारण मी असा प्लॅन करत आहे की नंदूला त्यांनी सांगितलेलं असतं की लाईट्स ऑफ करायच्या आणि अचानक लाईट ऑन झाल्यानंतर तू अर्णवच्या हातामध्ये हा फुलांचा बुके द्यायचा. म्हणून आता लावण्याचं मस्त वन पीस घालून इतक्या रात्रीची तिने अशी खूप छान तयारी केलेली असते आणि त्याला फुलांचा बुके देऊन तिला आता वाढदिवसाचं विश करायचं असतं. म्हणून ती खूप एक्सायटेड होऊन इकडे अर्णवच्या घरी आलेली असते. आणि आता सगळेजण वाट पाहू लागतात की कधी 12ला 1 मिनिट असेल आणि त्याच वेळेला तिथे जायचं, एंट्री करायची आणि लाईट्स ऑन करायच्या, असं त्यांचा प्लॅन ठरलेला असतो. आणि अचानक आता राकेश तिथे येऊन बसतो. आता अंजलीलाच वाटतं की चिंटूला आपण सांगितलंय की तुला आज सेलिब्रेशन म्हणजे सरप्राईज आहे असं, म्हणून तो आला असेल. पण नेमकं आज असं होतं की अर्णवच्या त्या एका माणसाने CCTV फुटेज चेक केलेलं असतं आणि तो सांगत असतो की सर मला सगळी माहिती मिळाली. म्हणून आता अर्णवला ही गोष्ट ईश्वरीला सांगायची असते आणि म्हणून तो वेळेचं भान न ठेवता इतक्या रात्रीचा ईश्वरीच्या घरी गेलेला असतो. का तर ईश्वरीला मला आत्ता सांगायचं आहे की तिचा जो कोणी काही म्हणजे ज्या माणसाने ईश्वरीला किडनॅप केलं होतं त्या माणसाचं CCTV फुटेज आलेलं आहे समोर आणि हा कोण माणूस आहे ते आपल्याला आता लवकरच कळणार आहे, असं सुद्धा आता इकडे चाललेलं असतं. तर मग आता अर्णवला ते सांगण्यासाठी अर्णव इतक्या रात्री ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि नम्रताला कुठेतरी क्लिक होत असतं की सर आजकाल जास्तच ईश्वरीशी बोलायला येतात, नक्कीच त्यांच्यामध्ये मनामध्ये काहीतरी असेल असं आता नम्रता म्हणत असते. पण ईश्वरीला तसं काहीच नाही वाटत, कारण ईश्वरी म्हणते की सर माझे बॉस आहेत आणि त्यांची जी काही लाईफस्टाईल आहे ती आपल्यापेक्षा खूप उच्च लेवलची आहे आणि आपण तर सामान्य लोक आहोत आणि माझ्यासारख्या गरीब मुलीशी ते कसं काय, त्यांच्या मनात असं काहीच नसेल. पण ॲक्च्युली आता खरोखर अर्णवला ईश्वरीबद्दल काही फिलिंग जाणवायला लागलेले असतात आणि म्हणूनच तो काहीतरी कारण काढून तिला भेटण्यासाठी येत असतो आणि हे नम्रताने बरोबर ओळखलेलं असतं. मग आता ही ईश्वरी त्याच्याशी बोलत असतानाच म्हणते की सर जाऊ द्या ना, मला ह्या मुंबईमध्ये खूप त्रास झाला आहे, आता मी इंदोरला निघून जाणार आहे. आता ही गोष्ट कळल्यामुळे अर्णवला मोठा धक्काच बसतो, कारण त्याला ईश्वरी सतत त्याच्या समोर हवी असते आणि ही ईश्वरी आता सोडून जाणार मला ह्या भीतीमुळे आता तो म्हणतो की का मुंबई इतकी चांगली आहे आणि तुम्ही मुंबईला सरळ सोडून चाललात. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय तुमची मुंबई, अहो आम्हाला तर इंदोरला राहायची सवय आहे आणि मुळात म्हणजे आम्हाला इथे येऊन खूप त्रास झाला आहे. कालच बघितलं ना, मिठाईवर कोणीतरी पेट्रोल टाकलं, त्या अगोदर आमच्या घरी गुंड आले आणि आमचं घर जप्ती करणार आहे असं आम्हाला धमकावून गेले. मग काय 2 वेळा असंच घडलं माझ्यासोबत आणि हे किडनॅपिंग प्रकरण, म्हणूनच मला आता काहीच नको वाटतंय. त्यापेक्षा इंदोरला बरं असतं, आपलं बिझनेस सांभाळा आणि घरी बसा. मग आता अर्णवला काहीच बोलता येत नाही पुढे, पण तरी तो म्हणतो की तुम्ही खरंच ठरवलं आहे का तुमचं करिअरचं वगैरे, काय ठरवले तुम्ही? तुमच्या करिअरसाठी मुंबईच बेस्ट आहे. कारण त्याला असं सारखं वाटत असतं की ईश्वरीने मुंबई सोडून नाही जायला पाहिजे, कारण मग ती अर्णवपासून दूर होईल आणि हे काही अर्णवला नको आहे. आणि मग आता पुढे असं बघायला मिळतं की ईश्वरीने सगळ्यात पहिले त्याला विश केलेलं असतं आणि मग अर्णव खूप खुश होतो, कारण तेव्हा बरोबर 12 वाजलेले असतात. मग अर्णव म्हणतो की आज मला सगळ्यात अगोदर तुम्ही विश केले, फर्स्ट विशेष म्हणून मी तुमचं नाव पुढे करेल. मग आता ईश्वरी खूप खुश होते आणि म्हणते की काय बोलताय काय सर, अहो कालच मला आकाश सरांचा फोन आला होता, ते म्हणाले की दादाचा वाढदिवस आहे आणि त्यांनी मला पार्टीसाठी इन्व्हाइट केलं आणि म्हणून माझ्या लक्षात होतं. आणि मग आता अर्णव म्हणतो अच्छा तुम्ही उद्या पार्टीला येताय ना, मग मी तुम्हाला इन्व्हाइट करू ना. आता ईश्वरी खूपच खुश झालेली असते, कारण अर्णव तिचं कौतुक करत असतो. इकडे आता घरी जेव्हा लावण्या लाईट ऑन करून तो फुलांचा बुके देते त्यावेळेला समोर राकेश असतो. त्यावेळेला आता लावण्याला धक्काच बसतो. ती म्हणते की हे काय. मग आता अंजलीला पण आश्चर्यचकित वाटतं. अंजली म्हणते की अगं पण मी चिंटूला कॉल करून सांगितलं होतं की तुला आज सरप्राईज देणार आहे, तू घरीच राहा म्हणून, तर मग हा घरात नाही आहे का? आणि मग आता सगळेजण त्याला पाहू लागतात तर तो खरोखर घरी नसतो. म्हणून आता अंजली फोन करून अर्णवला विचारते की अर्णव तू कुठे आहेस? तेव्हा तो सांगतो की मी कुठे असणार आहे, मी जरा कामासाठी बाहेर आलोय.
तेव्हा आता अंजली म्हणते की मला माहीत आहे अर्णव, तू ईश्वरीच्या घरी गेलायस ना. तेव्हा अर्णव म्हणतो की तू कसं ओळखलंस का ताई. तेव्हा लगेच अंजली त्याला चिडवायला लागते की अरे तुझा वाढदिवस आहे, मग म्हटलं तुला वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी अगोदर ईश्वरीने विश करावं असं वाटत असेल म्हणून गेला की काय तिच्या घरी, तिने बोलवलं होतं का तुला असं आता अंजली विचारू लागते. मग अर्णव म्हणतो की नाही, बर्थडेच्या सेलिब्रेशनसाठी नाही, पण माझं महत्त्वाचं काम होतं, आम्हाला काहीतरी बोलायचं होतं तिचं ते कालचं किडनॅपिंग केसबद्दल. मग आता अंजली म्हणते अच्छा असं का, बरं ठीक आहे ये लवकर, आमच्या इकडे पचका झाला ना रे. लावण्य तुझ्यासाठी इथे फुलांचा बुके घेऊन आली होती आणि तू तर सांगितलं पण नाही की तू आज घरी नाही असते. मग आता लावण्या तो फुलांचा बुके फेकून देते आणि लगेच रूममध्ये चिडचिड करायला निघून जाते. तिच्या मागेच वल्लरी पण तिथे जाते आणि आता वल्लरी तिची अवस्था पाहून म्हणते की खरंच लावण्या, हे काय होते का आपल्या बाबतीत. लावण्या म्हणते आत्या बस झालं, मी खूप केलं आता त्या अर्णवला माझ्या साईडने करण्यासाठी, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आता मी ठरवलं आहे की आता अर्णवपासून लांब जायचं, नको मला तो अर्णव. काय करायचं काय राहिलं आता, सगळं करून झालं तरीसुद्धा तो आपलं ईश्वरीच्याच मागे गुटमाळा खातो, तेव्हा मला काहीच नाही करायचं, बस झालं. लगेच आता वल्लरी आता म्हणतात की काय गं लावण्या, इतक्यात हरलीस तू, तुला पुढे जाऊन खूप पश्चाताप होईल. ती थर्ड क्लास मुलगी आमच्या घरामध्ये सून म्हणून येताच कामा नाही. अगं आजीने काय ठरवलंय की तुझं आणि अर्णवचं लग्न व्हावं, मग तुला काय जाते पुढे पुढे करायला, अजून थोडं सहन कर ना, इतकं लांबपर्यंत तर तू आलीच आहेस ना. तेव्हा आता मी तुला काय सांगते बघ, उद्या अर्णवच्या बर्थडेची पार्टी आहे आपल्याकडे आणि आकाशने बऱ्याच लोकांना इन्व्हाइट केले. मी काय म्हणते ती ईश्वरी देसाई पण इथे वाढदिवसाला उद्या येईलच. तेव्हा आता आपण काय करायचं, तिला ना आता जाणून बुजून ड्रिंक पाजायचं आणि तिने ड्रिंक केलं ना की ती कुठे जे काही बडबडायला लागेल आणि तिथे अर्णवचे VIP जे काही गेस्ट आहेत त्यांच्या समोर आता ही ईश्वरी काही बडबडू लागेल आणि त्यामुळे अर्णवचा एक प्रकारे अपमानच होईल आणि मग आता आपला प्लॅनसुद्धा सक्सेस होईल, कारण ही ईश्वरी अख्ख्या पार्टीची वाट लावून ठेवेल इतकं आपण तिला ड्रिंक द्यायचं. मग आता लावण्य म्हणते की आत्या, हा कोणता प्लॅन शोधलाय तुम्ही, किती रिस्की आहे, तुम्हाला म्हणजे काही वाटत नाही का असं सक्सेस होईल का याच्यामध्ये, पण आपल्याला हा प्लॅन आपला कामी येईल का. तेव्हा वल्लरी म्हणते की का कामात नाही येणार, अगं आपण दोघे आहोत, मग आपण बरोबर प्लॅन करून तो ग्लास ईश्वरीला पाजवून देऊ. लगेच आता दुसऱ्या दिवशी पार्टी असते, मस्त असा केक आणलेला असतो, सगळेजण आलेले असतात, अर्णवची वाट पाहत असतात, पण अर्णव तिथे नसतो. त्याच वेळेला आता नम्रता आणि ईश्वरी ह्या दोघींची एंट्री होते. त्या दोघींना पाहून आता आजी लगेच अंजलीला म्हणतात की काय गं, ईश्वरी कशी काय आली इथे वाढदिवसाला, नाही म्हणजे तिला कोणी बोलवलं, कोणी इन्व्हाइट केलं होतं का. तेव्हा अंजली म्हणता अहो आई, ती एम्प्लॉई आहे आपल्या भावाची, मग आली तर काय बिघडलं. मग आता आपल्या अर्णवची ती आहे ना खास एक फ्रेंड तर नक्कीच आहे. तेव्हा ताजी म्हणतात तसं नाही गं, म्हणजे मी आता ठरवले की पुढचे काही दिवस अर्णवला ईश्वरीपासून लांब ठेवायचं, नाही म्हणजे त्याचं मन विचलित होतं ना, कारण त्याचं तर लावण्याबरोबर लग्न लावायचं आपलं ठरलेलं असताना आता ईश्वरीने मध्ये न आलेलंच बरं असेल. तेव्हा आता हिने पार्टी करून लवकर घरी निघून जायला पाहिजे असं त्या मनात म्हणत असतात. मग आता नम्रता आणि ईश्वरी दोघी आलेले असतात आणि त्या आल्यामुळे आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो, सगळेजण एकमेकींशी बोलत असतात. त्याच वेळेला इकडे लावण्य वल्लरीला खून होते की आता करायचं का प्लॅन, आता अजूनही अर्णव आलेला नसतो, त्यामुळे आता त्या तसं ठरवतात आणि मग लगेच एका ग्लासमध्ये ड्रिंक ओतून घेतात आणि मग दुसऱ्या ग्लासमध्ये सुद्धा ड्रिंक ओततात, कारण तिची बहीण तिच्या बाजूलाच आहे त्यामुळे ग्लास एक्सचेंज नको व्हायला. मग आता लावण्य म्हणते की नको, आपण एकाच ग्लासमध्ये ड्रिंक ठेवू आणि ईश्वरीला पाजू, नम्रताला नको, मग आता ही खून ओळखायची तरी कशी. मग आता वल्लरीमध्ये थांब एक मिनटं, आता वल्लरी तिच्या कपाळाची एक टिकली काढते आणि त्या ग्लासवरती चिटकवते, जेणेकरून लावण्य जेव्हा हे ड्रिंक ईश्वरीला देईल तेव्हा बरोबर तो ग्लास तिच्याकडे जायला पाहिजे. आणि म्हणूनच लावण्य तो ट्रे घेऊन ईश्वरीकडे येते आणि म्हणते की ईश्वरी आलीस का तू, बरं झालं आलीस, आपली त्या निमित्ताने भेट तरी झाली. मग आता तुला कोल्ड्रिंक्स घ्यायचं आहे का, तू आत्ताच आली ना, हां मग ठीक आहे तू कोल्ड्रिंक्स पिऊनच घे, असं आता लावण्य तिला आग्रह करू लागते. त्यामुळे आता ईश्वरीचा नाईलाज होतो आणि मग ईश्वरी तो ग्लास उचलते, तिला माहीत नसतं की त्याच्यामध्ये अल्कोहोल आहे आणि मग आता ती ग्लास उचलून पित असते. तर प्रेक्षकांनो, त्यांनी आज दाखवलेलं नाही आहे की तिने खरोखर ते ड्रिंक पिलंय की नाही, पण मला तरी असं वाटतंय की ईश्वरी खूप हुशार आहे, कारण तिने ती मिठाई जशी दुसऱ्या गाडीमध्ये टाकून जो प्लॅन केला होता तो तिला कामी आला आणि मला असं वाटतं की आतासुद्धा तिने विचार केला असेल की मला लावण्य स्वतःहून जर ड्रिंक्स द्यायला आले आहे कोल्ड्रिंक्स, तर मग याचा अर्थ काय समजायचा, म्हणूनच तिने ते पिलं तर नसेलच. पण पाहूयात आपण ते उद्याच्या भागामध्ये. आता तेवढ्या तिने ते ड्रिंक्स प्यायला घेतलेलं असतं आणि मग इकडनं आता अर्णव हा खाली उतरत असतो, कारण वाढदिवसाचं सेलिब्रेशन त्याला करायचं असतं, सगळे गेस्ट आलेले असतात. तेव्हा आता ह्या वाढदिवसानिमित्त लावण्याचा प्लॅन सक्सेस होईल की मग ईश्वरीच पुन्हा जिंकेल हे आपण पाहणारच आहोत. तर प्रेक्षकांना आता मस्त असा केक कापला जातो आणि मग आता सगळेजण
अर्णवला गिफ्ट देत असतात. त्याच वेळेला आता लावण्या पुढे येते आणि खूपच एक्सपेन्सिव्ह गिफ्ट अर्णवच्या हातावर ठेवते आणि लगेच ईश्वरीला पाहून म्हणते की ईश्वरी, बघ माझं गिफ्ट किती एक्सपेन्सिव्ह आहे. तू तर अर्णव सरांना काहीच गिफ्ट आणलं नाहीस का? त्यावर आता ईश्वरी म्हणते की असं कसं होईल? मी तर 8 दिवसापासूनच ठरवलं होतं की मी त्यांना काय गिफ्ट द्यायला पाहिजे. तेव्हा आता एक गोधडी काढून अर्णवच्या हातावर ठेवत ईश्वरी म्हणते की हे घ्या, तुमच्या आईच्या मायेची ऊब ह्यामध्ये आहे आणि ह्या मायेची ऊब तुमच्यासाठी मी तुमच्या आईच्या साडीची गोधडी शिवून आणली आहे. तुम्हाला कायम ह्या साडीमुळे आठवण राहील की तुमची आई कशी होती ते, आणि आठवणींमध्ये तुम्ही पूर्णपणे रमूनसुद्धा जाल. त्यामुळे तिचं असं एक्सपेन्सिव्ह जरी नसला तरी ह्या गिफ्टला खूपच दर्जा दिला जातो, कारण अर्णव म्हणतो की माझ्या आईची आठवण ह्या गोधडीमध्ये आहे. माझ्या आईचा आत्मा, माझ्या आईचं मन, माझ्या आईचं प्रेम, माया सगळं ह्या गोधडीमध्ये आहे आणि त्यामुळेच ही गोधडी आता मी रोज वापरणार. आणि ईश्वरी, मला तुझं हे गिफ्ट खूप आवडले. बाकीच्यांना असं वाटत असेल की एक्सपेन्सिव्ह नसेलही, पण जी माझ्या आईची ऊब आहे ना, माझ्या मायेची ऊब, तर मला त्याच्यामुळेच असं वाटते की ही गोधडी माझ्यासाठी खरंच माझ्या आईचा एक प्रकारे भास झाला आहे मला. ते अर्णवच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि त्याला ईश्वरीने खूप असं खुश केलेलं असतं आईची ती हाताने शिवलेली गोधडी पाहून. तेव्हा आता आजींना धक्काच बसतो, कारण आजी कुठेतरी अर्णवला ईश्वरीपासून दूर करायला जात आहे. मात्र ईश्वरी एखाद्या मॅग्नेटसारखी सारखी अर्णवच्या आसपास फिरते हे काही आता आजींना पटत नसतं. पण आज तिने जे काही सात्विकाची गोधडी शिवून अर्णवला सरप्राईज दिले त्यामुळे तर सगळेच खुश होतात. इथे तर आता आजीसुद्धा खूप खुश झालेले असतात. तर आता हा राकेश पार्टीमध्ये नसतो, कारण त्याला माहीत असतं की ही ईश्वरी देसाई तिथे आता अर्णवच्या पार्टीला येणार आहे. म्हणून तो अंजलीला म्हणतो की अंजली, मला कोर्टामध्ये खूप महत्त्वाचं काम आलं आहे, कारण मी नंदूचं कालही काम केलं नव्हतं कोर्टातलं आणि आज मला करायला जावंच लागेल. त्यावर आता अंजलीला पण राग आलेला असतो. ती म्हणते की काय हो, तुमचं तर रोजचं झालं आहे. घरात कार्यक्रम असला तरी नसतात, रोज काही वेळ काढायचं म्हटलं तरी नसतात. प्रत्येक वेळेला तुम्हाला अर्जंटली कामं निघतात आणि तुम्ही निघून जातात. तेव्हा आता काहीतरी जबाबदारी म्हणून एक दिवस तुम्ही नाही काढू शकत का? तेव्हा राकेश म्हणतो, प्लीज मला समजून घे अंजली, मी खूप बिझी असतो. आणि बाहेर येऊन हसत म्हणतो की मी आज ती ईश्वरी देसाई येणार आहे म्हणून घरातून निघून चाललो आहे, कारण मी सगळ्यांना आता बोटावर खेळवणार आहे आणि माझ्यापर्यंत कोणीच पोहोचू शकत नाही, असं सुद्धा हा राकेश आता म्हणत असतो. तर प्रेक्षकांना आता पाहूयात पुढे काय काय होणार ते उद्याच्या भागात. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागात. पाहत राहा तू ही रे माझा मित्र. धन्यवाद.